तब्बल 12 वर्षांनंतर भारत पुन्हा चॅम्पियन. न्यूझीलंडचा 4 विकेटने धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या नावावर सलग दुसरी आयसीसी ट्रॉफी. T20 विश्वचषकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये भारत अपराजित. बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा केला पराभव. टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माच्या 76 आणि श्रेयस अय्यरच्या 48 धावांच्या खेळीनं संघाच्या विजयात मोलाचं योगदान. रोहितने 7 चौकार 3 षटकार तर श्रेयसचे 2 चौकार 2 षटकार. रोहित शर्मानं त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चालत असलेल्या अफवांचं खंडन करत अजून तरी निवृत्त होणार नसल्याचं केलं स्पष्ट. कर्णधार म्हणून रोहित शर्मानं अवघ्या 10 महिन्यात 2 आयसीसी स्पर्धा जिंकल्या. 1 जुलै 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप आणि आता 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी. विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचा जोरदार जल्लोष. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं केला डान्स. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या या विजयाचा जल्लोष माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्यांच्या शैलीत डान्स करत केला साजरा. विराट त्याचा फलंदाजीमध्ये शून्यावर आऊट, पण त्याची पत्नी अनुष्का शर्मानं मैदानात हजर राहून विजयानंतर विराटला मिठी मारून अभिनंदन केलं. भारताच्या विजयावर पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं भारत चॅम्पियन्स ट्रॉफीला डिझर्व्ह करत होता असं म्हणत टीमचं केलं अभिनंदन. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय संघाचं दुबईच्या हॉटेलमध्ये जंगी स्वागत. ढोल वाजत रोहित टीमचं केलं स्वागत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन आणि टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचं अभिनंदन. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन. भारतीय संघाचा लौकिकात साजेसा विजय. प्रत्येक भारतीयास क्रिकेट संघाचा अभिमान. ट्विट करत दिल्या शुभेच्छा. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या विजयाबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन केलं. शमा यांनी रोहितच्या कर्णधारपदाचं कौतुक करत KL राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या खेळीचं देखील कौतुक केलं. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताचा विजय मोठ्या उत्साहात साजरा. प्रवाशांनी टर्मिनलवर थेट प्रक्षेपण पाहत ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद लुटला. रोहित शर्माच्या भारतीय टीमनं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर नागपूरमध्ये विजयी जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांकडून विजयोत्सव साजरा. पुण्यात पुणेकरांनी भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी साजरी करत भारताचा विजय. टीम इंडियाच्या विजयानंतर कल्याणमध्ये देखील जल्लोष. ढोल ताशा आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा. धुळ्यात देखील क्रिकेटप्रेमी तरुणांनी शहरातील आग्रा रोड भागात एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी आग्रा रोडवर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मॅच जिंकल्यानंतर नागरिकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित येत केला जोरदार जल्लोष. हाती तिरंगा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. अर्थमंत्री अजित पवार 11व्यांदा विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार. शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान अजित पवारांकडे.
महायुतीला घवघवीत यश मिळवून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे लक्ष. 1500चा हप्ता 2100 होणार का या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पात मिळणार. आजच्या अर्थसंकल्पात महायुतीच्या जाहीरनाम्यात ज्या घोषणा केल्या त्यातील किती घोषणांची पूर्तता आणि विचार अर्थसंकल्पात केला जाणार याकडे विरोधकांचं लक्ष. राज्याची आर्थिक घडी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नीट झालेली दिसेल. येणाऱ्या 10 ते 15 वर्षात महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रबळ राज्य असेल. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. सरकारला कोणत्याही योजना थांबवता येणार नाहीत. शेतकरी सर्वसामान्य जनतेला सरकार न्याय द्यावाच लागेल, अन्यथा विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवू. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पापूर्वी प्रतिक्रिया. पुण्यात मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला 1 दिवसांची पोलीस कोठडी. गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार. पुण्यातील लघुशंका घटनेवर विजय वडेट्टीवारांकडून संताप व्यक्त. राज्यात आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही अशी सगळ्यांची भावना. वडेट्टीवारांचं वक्तव्य. गद्दारांनी पक्ष चोरला तरी मी मशाल घेऊन ठाम. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर गद्दारांनी आता शिवसेना अमित शहा असं नाव लावावं. उद्धव ठाकरेंचा टोला. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातून शिवसैनिकांना सूचना. तर विधानसभा जिंकून पालिका निवडणुका घेण्याची भीती का? ठाकरेंचा सवाल. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा हा सगळ्यात मोठा फेक नरेटिव्ह. संजय राऊतांची भाजपवर टीका. भाजपमध्ये 80% नेते हे काँग्रेसचे असल्याचंही राऊतांचं वक्तव्य. औरंगजेब हा भारताचा आदर्श नाही, तो भारताला लुटण्यासाठी आला होता. बाबा रामदेव यांचं विधान. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच. बाबा रामदेव यांचं वक्तव्य. मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ओबीसी मराठा हा वाद मिटवण्यासाठी मी प्रयत्नशील. पंकजांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. 15 गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याच्या प्रकारात गुन्ह्याची नोंद. मात्र या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा पाचपुतेंची प्रतिक्रिया. लयभारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. साताऱ्यातील दहिवडी पोलिसांची मुंबईत कारवाई. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात एकतर्फी बातम्या दाखवून बदनामी केल्याचा आरोप. कल्याणचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी. अंबरनाथमधील कार्यक्रमात महेश गायकवाड यांच्या हातात अज्ञातानं लिफाफा देत धमकी दिली. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आज पत्रकार परिषद घेऊन नवीन राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून धंगेकर यांची शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक. आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करा. वैभवी देशमुखची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आपल्या वडिलांसाठी लढतीये, तरीही सरकार आरोपींना पाठीशी घालतंय. अंबादास दानवेंची सरकारवर टीका. सतीश भोसले आणि त्याला पैसा पुरवणाऱ्या आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. सचिन खरात यांची मागणी. सतीश भोसले सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, त्यामुळे त्याची निपक्ष चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी. लक्ष्मण हाके यांची मागणी. सतीश भोसलेची 2021 मध्येच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्यानंतर भाजपच्या लक्ष्मण जाधवांची प्रतिक्रिया. बीडमध्ये बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्यासाठी स्पेशल फोर्स लावावा लागेल अशी स्थिती. कृष्णा आंधळे बेपत्ता झाल्यावरून विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नव्हे तर धार्मिक परंपरा आहे. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोदावरीत दूषित पाणी येतं, मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रयत्न करतोय. महाजन यांचं विधान.
राज ठाकरे यांनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा. भाजप आमदार राम कदमांची प्रतिक्रिया. जे कुंभमेळ्याला गेलेच नसतील त्यांनी घरात बसून बोलू नये. राम कदमांचा हल्लाबोल. तीर्थाची परीक्षा करू नये. 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यामध्ये केलेलं वक्तव्य भाविकांचा अपमान करणारं. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत. अंधश्रद्धेत वाहून जात श्रद्धेच्या बाता मारू नये. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट. सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन. नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराध्यांसह अनेक जण होते. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला एक दिवसीय धरणे आंदोलनाने होणार अभियानाची सांगता. परभणीमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण. छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान यांच्याकडून शिवसैनिकांसाठी छावाच्या विशेष शोचं आयोजन. चित्रपटामधून कोणत्याही धर्माचा अपमान करण्यात आलेला नाही. हारून खान यांची प्रतिक्रिया. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी रायबरेली ई दरबार संकल्पना. यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान. मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक. चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात, मात्र आरोपीवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जळून नागरिकांनी संताप व्यक्त केला. किल्ले रायगड रस्त्यावरील नाते गावात रात्री मेंढ्याचे भारे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. आगीत ट्रक मधील पेंडा जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. चंद्रपूरमधील घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार. बाईकवरून आलेल्या 2 युवकांनी घरावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण. पुण्यामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन केल्यानं मेट्रो सेवा काही काळासाठी खोळंबली. मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. याच दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मेट्रो ट्रॅकवर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. पुण्यामध्ये मेट्रो मार्गिकेवर आंदोलन करणं भोवलं. आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नक्षलवाद्यांना आता छत्तीसगड सीमेतून नो एंट्री. सीमेवर प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील कवंडे गावात 24 तास उभारले पोलीस मदत केंद्र. पालघरच्या तारापूर जवळील कुडनमध्ये तलावात हजारो मृत माशांचा खच. नैसर्गिक नाल्यातून रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी केलं खासगी रुग्णालयामध्ये दाखल. पालघरच्या बोईसरमध्ये वाद झाल्यानं रिक्षा चालकाचा एसटी बस चालक आणि वाहकावर हल्ला. रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल.
बदलापूर पाईपलाईन रोडवर भीषण अपघात, दुचाकीस्वार ट्रकखाली आल्यानं जागीच मृत्यू, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. साताऱ्यामध्ये 3 भीषण अपघात, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. यवतमाळच्या कोटंबामध्ये 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी गेला असता गाळात अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. भंडाऱ्यामध्ये 22 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त, कारधा पोलिसांनी मोठी कारवाई केली, बंदी असून देखील सुरू होती तंबाखूची विक्री. मुंबईच्या गोरेगावातील रत्नागिरी हॉटेलजवळील लाकूड गोदामाला आग, गोदामातील लाकूड जळून खाक. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग, हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. श्रीकृष्ण जन्मभूमी म्हणजे मथुरेत आज होळी साजरी केली जाणार, वृंदावनमधील बांगे बिहारी मंदिरात फुलांची होळी खेळली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महत्त्वपूर्ण बैठक, उत्तर प्रदेशातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यात होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकींबाबत चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात जाऊन घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट, धनखड यांच्या तब्येतीचीही केली विचारपूस. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री मॉरिशसच्या 2 दिवसांच्या राज्य दौऱ्याला रवाना होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.